नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कोबीचे मंचुरियन. मंचुरियन म्हणले की सगळ्यांनाच आवडते. करायला पण एकदम सोपे आहेत हे मंचुरियन. बघितलं कसं कुरकुरीत आवाज येते मंचुरियनचा. आणि घरीच परफेक्ट असे हे मंचुरियन तयार होतात. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी एक मोठा कोबी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि मधून कट करून घेतलेला आहे. तर आपण कोबीचे 4 भाग करून घेऊ, म्हणजे आपल्याला कोबीही छान खिसता येईल. तर मी अशा प्रकारचे खिसून घेतलं. नंतर एका बाउलमध्ये छान हे कट करून घेतलेली कोबी खिसून घ्यायचं आहे आपल्याला. तर मस्त असं हे खिसून घ्यायचं आहे आपल्याला कोबी. अशा प्रकारे पूर्ण मी हे कोबी खिसून घेतलं. तर हे बघा, आपण एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे कोबी काढून घेतलं. आपण कोबीमध्ये चवीनुसार मीठ टाकून छान मिसळून घेऊ. मीठ चोळून लावल्यामुळे आपल्याला या कोबीला पाणी सुटतं. याला शक्यतो वरून पाणी घालायची गरज पडत नाही. आपल्याला याच्यामध्ये काय साहित्य लागते ते बघू आपण. कॉर्नफ्लॉवर घेतलं, मैदा घेतला, खाण्याचा कलर घेतला, लाल तिखट, रेड चिली सॉस, सोया सॉस आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. तर यामध्ये आपण बाकीचं सगळं साहित्य घालून घेऊयात. रेड चिली सॉस घातलं, सोया सॉस, अद्रक लसूणची पेस्ट घातलं, लाल तिखट टाकून घेतलं आणि खाण्याचा कलर टाकला. तुम्ही कलर तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्ही नाही टाकलं तरी चालतं. छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा घातला. तुमच्याकडे पात असेल तर तुम्ही पातही घालू शकता. मी कट करून कांदा घातला आणि छान याला मिक्स करून घेतलं. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून घेतलं, मैदा घातला, मस्त याला मिसळून घेऊ. तर अशा प्रकारे मी हे मिसळून घेतलं. तर अशा प्रकारे हे आपलं पीठ बनवून तयार आहे. तर गॅसवर कढई ठेवलं, आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तर अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे बाउल्स बनवून टाकायचे आहेत. तर अशा प्रकारे हे मंचुरियन्सचे बाउल्स टाकलेले आहेत. तर आपण या मंचुरियनला 4 ते 5 मिनिट तळून घ्यायचे आहेत. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तळायचा आहे. असे मस्त असे कुरकुरीत हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आपले हे मंचुरियन तळले गेलेले आहेत. तर आपण एका प्लेटमध्ये हे मंचुरियन काढून घ्यायचं आहे. मस्त असे हे प्लेटमध्ये कोबी मंचुरियन आपले काढून घेतलं. तर घरच्या घरी असे सोप्या पद्धतीने केलेले हे कोबी मंचुरियन आहेत. खायला खूप टेस्टी आणि हेल्दी आहेत. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.